चला तर झटपट पटापट आज आपण बघणार आहोत 70% स्टुडंट्स ज्या मिस्टेक्स करतात दहावीच्या पेपरमध्ये. तर दहावीच्या पेपरमध्ये होणाऱ्या कॉमन मिस्टेक्स कोणत्या कोणत्या असतात बरं? तर त्यातली आपण बघणार आहोत फर्स्ट चॅप्टरवरच्या म्हणजे सिमिलॅरिटीवरच्या. कशावरच्या? तर सिमिलॅरिटीवरच्या होणाऱ्या कॉमन मिस्टेक्स. हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. त्यातल्या त्यात हा तुम्हाला विचारला जातो. 10 मार्क्ससाठी कंपल्सरी क्वेश्चन्स असतात. किती असतात? 10 मार्क्ससाठी कंपल्सरी क्वेश्चन्स असतात आणि 8 मार्क्ससाठी तुम्हाला 10 मार्क्ससाठीचे क्वेश्चन्स असतात. त्यातले 8 मार्क्सचे कंपल्सरी क्वेश्चन्स असतात. ओके, त्यातला फर्स्ट सगळ्यात मोठी मिस्टेक्स करतात ते म्हणजे मिसअंडरस्टँडिंग प्रोपोर्शनॅलिटी. मिसअंडरस्टँडिंग प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे काय? याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रोपोर्शनॅलिटीवरचे थेरम्स आहेत. कोणता कोणता? तर एक आहे बीपीटी. कुठला आहे? बीपीटी. एक म्हणजे तो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि सेकंड आहे तुम्हाला अँगल बायसेक्टर थेरम. कुठला आहे? अँगल बायसेक्टर थेरम. ह्या दोन्ही थेरम्समध्ये तुम्हाला खूप कन्फ्युजन होतं. याच्यामध्ये तुम्हाला करायचं असतं ह्या साईड्स ज्या आहेत त्या प्रपोर्शनमध्ये दाखवायच्या असतात आणि इकडे तुम्हाला ह्या साईड्ससोबत ह्या दोन साईड्स तुम्हाला प्रपोर्शनमध्ये दाखवायच्या असतात. हे इथे छोट्या छोट्या मिस्टेक्स तुम्ही याद करतात. याच्यासोबतच मिसअंडरस्टँडिंग प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे काय? तर तुम्हाला 2 ट्रायंगल्स जे आहेत ते प्रपोर्शनमध्ये आहेत की नाही हे दाखवायचं असतं. प्रपोर्शनमध्ये कसे दाखवणार? इफ सपोज हे 2 ट्रायंगल आहेत, हे दोन्ही सेम टू सेम तुम्ही दाखवतात, कॉन्ग्रुअन्स दाखवतात. तिथे कॉन्ग्रुअन्स नसतं दाखवायचं, तिथे तुम्हाला दाखवायचं असतं त्यांची प्रोपोर्शनॅलिटी. लाईक ते 1:2 मध्ये आहेत, 2:3 मध्ये आहेत, यांचा एरिया, साईड्स यांचं प्रपोर्शन दाखवायचं असतं, ना की तुम्हाला तिथे हे कॉन्ग्रुअन्स दाखवायचं असतं. कॉन्ग्रुअन्स आणि सिमिलॅरिटी ह्या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यात तिथेच तुम्ही गल्लत करतात. आणि याच्यावरतीचे जे क्वेश्चन्स असतात याच्यातच तुम्ही अर्धे मार्क्स तुमचे घालवून टाकतात. त्याच्यामुळे मिसअंडरस्टँडिंग प्रोपोर्शनॅलिटी ही मिस्टेक्स तुम्हाला पेपरमध्ये करायची नाहीये. ओके, सेकंड मिस्टेक मेजरली जी केली जाते ती म्हणजे रॉंग सिमिलॅरिटी क्रिएशन. रॉंग सिमिलॅरिटी क्रिएशन म्हणजे काय? तर इथे तुम्हाला असतात 2 ट्रायंगल्स. याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 4च टेस्ट आहेत. किती टेस्ट आहेत? मोजून 4 टेस्ट आहेत. कोणत्या कोणत्या आहेत बरं? तर 4 आहेत. डबल ए, ट्रिपल एस आणि SAS. याच्यामध्ये मेजरली तुमची गल्लत होते ती म्हणजे SAS मध्ये. तुम्ही काय करतात? हे जे हा जो अँगल आहे तो इन्क्लुडेड साईड आहे का नाहीये हे चेकच करत नाहीत. हे करेक्ट आहे. या ठिकाणी तुम्ही लिहित चला की 2 साईड्सच्या मध्ये अँगल येतोय की नाही येते. तुम्ही काय करतात? डायरेक्टली हा अँगल इकडे जरी असेल आणि ह्या जरी 2 साईड्स असतील तर इथे SAS येतच नाही ना. SAS इथे येतच नाही. ही कुठली अँगल इन्क्लुडेड नाहीये, एक्सक्लुडेड आहे, हे तुम्ही विसरून जातात. ओके, त्याच्यामुळे ह्या मोजून 4 टेस्ट आहेत. ह्या 4 टेस्ट कशाही तुम्हाला करता येतात. ओके, याच्यामध्ये विचारला जातो तो म्हणजे बीपीटी वाला एक डायग्राम असू शकते. मग याच्यामध्ये खूप सोपं आहे की तुम्ही हा एक कॉमन अँगल, याच्यामध्ये ह्या दोनच डायग्राम्स येतात. कोणतं? हा एक ट्रायंगल आणि हा मोठावाला एक ट्रायंगल. हे 2च ट्रायंगल तुम्हाला याच्यामध्ये शो करायचे असतात. ह्या 2 ट्रायंगलमध्ये हा एक जो आहे हा कॉमन अँगल येतो. काय येतो बाळांनो? कॉमन अँगल येतो. आणि कॉमन अँगल नंतर हा येतो तो म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल. कोणता अँगल येतो बाळांनो? हा येतो तुमचा करस्पॉन्डिंग अँगल. कोणता येतो? करस्पॉन्डिंग अँगल. हे छोट्या मिस्टेक्स तुम्ही करतात. सिमिलॅरिटीचा क्रायटेरिया तुम्ही त्याला मॅच करत नाहीत. ओके, त्याच्यामुळे इथे तुमचे मार्क्स जातात. हे मार्क्स नाही गेले पाहिजे. ह्या मार्क्ससाठी तुम्हाला तुमचे दोन्ही ट्रायंगल्स एकदा प्रॉपरली चेक करा. दोन्ही ट्रायंगल्स प्रॉपरली चेक करा की काय दिसतंय, कोणत्या साईड्स आहेत. 2 सेकंड सुद्धा लागत नाहीत डायग्राम्स व्यवस्थित प्रॉपरली बघायला. एकदा डायग्राम्स बघितल्या तुम्हाला सिमिलॅरिटीचा क्रायटेरिया तिथेच दिसतो. अर्ध्या गोष्टी तर गिवन मध्येच दिलेल्या असतात तुम्हाला. मग एखादी गोष्ट फाइंड करणं इतकं अवघड नसतं. ओके, त्याच्यामुळे हे व्यवस्थित एकदा ह्या 4च टेस्ट आहेत, याच्या बाहेर कोणतीच येत नाही.
सिमिलॅरिटीमध्ये ह्या दोन टेस्टच्या बाहेर कोणतीच टेस्ट येत नाही आणि त्यातल्या त्यात विचारला जातो हा एक एक्स्ट्रा क्वेश्चन ज्याच्यामध्ये तुम्हाला BPT अप्लाय करायचं आहे. लाईन पॅरलल दिसली एका कोणत्याही साईडला, म्हणजे इथे ही पण साईड असू शकते, ही साईड या साईडला पॅरलल आहे म्हणजे कोणता थेरम वापरणार तुम्ही? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इतकं सोपं आहे. कोणत्याही दोन साईड्स पॅरलल दिसल्या ट्रायंगलमध्ये म्हणजे ते झालं BPT. दोन ट्रायंगल्स बनवायचे, हा एक बनला, हा मोठा एक बनला, वापरा BPT. इतकं सोपं आहे. ओके, त्याच्यामुळे हे जे आहे ही कॉमन मिस्टेक तुम्ही करतात. ओके, एक विचारला जातो तो म्हणजे लास्टला परत अँगल बायसेक्टर. ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये तुम्हाला एवढं सोडून बाकी काहीच विचारलेलं नाही. ओके, अँगल बायसेक्टर एक विचारला जातो, त्याच्यामध्ये पण सेम 4 टेस्ट दिलेलंच असतं. गिवनमध्ये कोणत्याही दोन साईड्स दिलेल्या असतील, दोन अँगल्स दिलेले असतील किंवा 3 साईड्स दिलेल्या असतील, और तुम्हाला मेन्शन केलेलं असेल इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटलं म्हणजे सगळ्या बाजू, सगळे कोन, सगळं सेम. ओके, इतकं सोपं आहे हा. त्याच्यामुळे सिमिलॅरिटी क्रिएशन एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, त्याला तुम्ही मिस आउट करू नका. ओके, त्यानंतर पुढचा आणि इम्पॉर्टंट मिस्टेक, चॅप्टरचं नाव आणि त्यातच तुम्ही करतात गल्लत, ते म्हणजे सिमिलॅरिटी आणि कॉंग्रुएन्स ऑफ ट्रायंगल. ओके, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहेत. ओके, तुम्ही कॉंग्रुएन्स ऑफ ट्रायंगल शिकला असाल 8वीला आणि सिमिलॅरिटी आहे 10वीला. सिमिलॅरिटी म्हणजे दोन ट्रायंगल्स मधली सिमिलॅरिटी, लाईक दोन ह्युमन्समध्ये पण सिमिलॅरिटी असते. बोलण्याची स्टाईल असू द्या, हात, कान, नाक, डोळे, तुमचे डोळे किती सेम आहेत, ती झाली सिमिलॅरिटी. आणि कॉंग्रुएन्स म्हणजे आयडेंटिकल ट्विन्स. हे लक्षात ठेवा, कॉंग्रुएन्स म्हणजे आयडेंटिकल ट्विन्स. मी सायन्समध्ये घुसत नाहीये, मी फक्त सांगतेय जे सेम टू सेम दिसतात, अगदी डिट्टो, ज्यांची हाईट, वेट, डोळे, नाक, कान सगळं काही सेम असतं. ओके, कॉंग्रुएन्स म्हणजे ड्युप्लिकेट ट्रायंगल, ड्युप्लिकेट जुडवा, याला लागलं की त्याला पण लागतो, ते झालं कॉंग्रुएन्स. सिमिलॅरिटी म्हणजे काय? थोडंसं सेम आहेत, बहीण भाऊ, सवयी मिळतात जुळतात, सिमिलॅरिटी. ओके, हे तुम्हाला इथे तुम्हाला फक्त काय काय फीचर्स मॅच करतात ते दाखवायचं आहे. तुमची स्माइल सेम आहे, तुमचा फेस कट सेम आहे, ही झाली तुमची सिमिलॅरिटी. ओके, इथे तुम्हाला फक्त प्रपोर्शन दाखवायचं आहे. जर हा 1 असेल, हा 4 असेल, तर हा झाला 1:4. इथे कॉंग्रुएन्समध्ये 1:1च असणार, हे लक्षात ठेवा. ओके, इतकं सोपं आहे, याच्यापेक्षा जास्त काहीच अवघड नाहीये. त्याच्यामुळे सिमिलॅरिटी आणि कॉंग्रुएन्स ऑफ ट्रायंगल यांच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, ही सगळ्यात कॉमन मिस्टेक तुम्ही करतात. सिमिलॅरिटी आपण शो करतो ह्या साईडने आडवा एस, आणि कॉंग्रुएन्स आपण सेम करतो की हा पूर्णपणे एकमेकांसारखा आहे. आडवा, दोन आडव्या लाईन आणि त्याच्यावरती आडवा एस. इतकं सोपं आहे. ओके, त्याच्यामुळे ना याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही बाळांनो. हे जर कन्फ्यूज झालं ना तर अर्धे मार्क्स चालले जातात. याच्यामध्येच सगळ्यात जास्त मिस्टेक्स होतात. त्यानंतर एरर्स इन थेरम. थेरम कोणता वापरायचा कळत नाही, सगळ्यात मेजर गोष्ट तुम्हाला आहे ते म्हणजे BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम एक्सप्लेन करायला विचारला जातो एक्झाममध्ये कंपल्सरी. अल्टरनेट इयर और एव्हरी इयर येतो म्हणजे येतो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके, जिथे लाईन पॅरलल दिसली तिथे हे दोन साइड्स कशा असतात? प्रपोर्शनमध्ये असतात. दोन्ही साइड कशा असतात? प्रपोर्शनमध्ये असतात. आणि इतका बेसिक थेरम आहे. आणि एक्सप्लेनेशनमध्ये पण तेच सांगायचं आहे तुम्हाला. हे दोन ट्रायंगल्स घ्यायचे आणि हे दोन ट्रायंगल्समध्ये हा कॉमन अँगल, हा करस्पॉन्डिंग अँगल, आणि डबल ए टेस्टनी हे दोन्ही सेम, आणि BPT अप्लाय. इतकं सोपं आहे. प्रपोर्शनमध्ये ह्या गोष्टी इझिली दाखवता येतात. ओके, त्यानंतर सेकंड कोणता थेरम वापरला जातो? तो म्हणजे अँगल बायसेक्टर. ह्या दोन्ही याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. इथे लाईन अँगलमधून असते, तिथे आडवी असते आणि ती दोन साइड्सला कट करते.
2 साईड्सला कट करते, 1 साईडला पॅरलल असते, ही साईड डायरेक्ट एका साईडला बायसेक्ट करते आणि तेव्हा ह्या दोन साईड्सचा रेशो आणि ह्या 2 साईड्सचा रेशो कसा असतो, सेम टू सेम असतो. इतकं सोपं 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 आहे, अवघड काहीच नाही, इतकं झटपट शिकण्यासारखं आहे. एरर्स इन थेरम, त्याच्यामुळे ही अशी छोटीशी मिस्टेक करायची नाही. ओके. त्यानंतर लॅक ऑफ प्रॅक्टिस. तुम्हाला माहिती आहे का, 10वीमध्ये 90% घेणारा आणि 100% घेणारा ह्या दोघांमध्ये एवढाच डिफरन्स आहे. ह्या दोन्हींमध्ये फक्त एवढाच डिफरन्स आहे, तो म्हणजे लॅक ऑफ प्रॅक्टिस. 90 और 100, 90% और 100%, 90% और 100% ह्या दोघांमध्ये मधला डिफरन्स आहे लॅक ऑफ प्रॅक्टिसचा. फक्त आणि फक्त प्रॅक्टिस. ओके. ईच अँड एव्हरी क्वेश्चन जो आहे तो प्रॉपरली स्टेप बाय स्टेप सोडवण्याचा प्रयत्न करा. आत्तापासूनच प्रॅक्टिसला स्टार्ट करायचं. ओके. प्रॅक्टिस नसेल तर येणार नाही. तुम्हाला टीचर कितीही शार्प शिकवू दे, तुमचं कितीही पाठांतर असू दे, विदाऊट प्रॅक्टिस होणार नाही. तुम्ही कितीही हुशार असू द्या. सगळे पॅरेंट्स म्हणतात, अरे आमचं पोरगं ना खूप हुशार आहे हो, मेमरी खूप शार्प आहे त्याची, पण त्याचं ना पर्सेंटेजमध्येच जातं, त्याचं लक्षच नाही अभ्यासात. काय फायदा त्याचा? काहीच फायदा नाही. इथे मार खाल्ली जाते, माहिती आहे का, इथे मार खाल्ली जाते. 40% घेणारा आणि 70% घेणारा यांच्यामध्ये 30%चा जरी डिफरन्स असेल, 40% आणि 70% यांच्यामध्ये जो 30%चा डिफरन्स आहे ना, तो ॲक्च्युअलमध्ये 30%चा नाही, तो ॲक्च्युअलमध्ये असतो 60%चा, कारण की त्याला 40% ढकललं जातं. आणि ह्या दोघांमधला डिफरन्स जो आहे ना, हा ॲक्च्युअलमध्ये असतो, हा फक्त आणि हा फक्त प्रॅक्टिसचा डिफरन्स असतो. यांच्या दोघांच्या नॉलेज लेवलमध्ये काहीच डिफरन्स नसतो, हे माझं मत आहे. इथे फक्त प्रॅक्टिसची कमी असते. 90% वाल्याला फक्त आणि फक्त प्रॅक्टिसचीच कमी असते आणि त्याला जर 100 घ्यायचे असतील तर त्याने प्रॅक्टिस करावी. मला वाटत नाही याच्यामध्ये काहीही तुम्हाला अवघड आहे. त्याच्यामुळे थेरम्स डेली 5 मिनिटं थेरम बघायचा, सोडून द्यायचा, बघायचा, सोडून द्यायचा. आजपासून जरी केलं ना, एका चॅप्टरवरचे जेवढे थेरम्स आहेत तेवढे फक्त बघून जरी सोडून दिले, काय केले, बघून जरी सोडून दिले, डेली फक्त इमेजेस बघा, काय काय सॉल्व्ह केलंय तेवढं बघा, बुक बंद करा. तेवढं जरी केलं ना तरी ही प्रॅक्टिस तुमची होणार आहे आणि तुम्हाला हे 100 आउट ऑफ 100 मिळणार आहेत. ओके. तर तेवढ्यासाठी ही प्रॅक्टिस करत राहा आणि ह्या चॅप्टरवरचे जेवढे पण क्वेश्चन्स आहेत, आपले पूर्ण ई सारथीच्या ॲपवरती पूर्ण लेक्चर्स आहेत, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण आहेत, अवेलेबल आहेत, ते रिपीट बघा. ओके. काहीही डाऊट्स असतील डाऊट सेशनला परत एकदा विचारा. ओके. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल ई सारथीच्या ॲपला तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करून घ्या. ओके. टिल देन चलो टाटा बाय बाय.